की जसं म्हटलं 19व्या शतक हा सर, हा मी जसं पॅन म्हटलं इस्लामिझम. हा 19व्या शतकामध्ये ही राजकीय विचारसरणी विकसित झाली, जी एकूण सगळ्या वैश्विक विश्वातल्या म्हणजे सगळ्या जगातल्या देशातले मुस्लिम आपण एक आहोत. आणि त्याचं कारण होतं म्हणजे तुम्ही तुर्कस्तानापासून तर इकडे ज्याला इंडोनेशिया इथपर्यंत बघा, किंवा मोरोक्को, अल्जेरिया, इजिप्त, हा जो सगळा भूभाग आहे ज्याला आपण मुस्लिम प्रभुल असला, या सगळ्या भागामध्ये एकतर ब्रिटिशांचं किंवा फ्रेंचांचं किंवा इटालियन लोकांचं राज्य होतं. आणि ही सगळी लोक हजमध्ये यायची. आणि त्याच्यामुळे एक भावना, राजकीय भावना निर्माण झालेली पॅन इस्लामिझमची. पण याच्यातनं असा अजिबात अर्थ घ्यायचा नाही की बाबा ही 19व्या शतकामध्ये असं फक्त निर्माण झालं. कारण की मुळात इस्लामची एक भावना आहे की जे ते वैश्विक बंधुत्व मानतात. म्हणजे इस्लाम जो मुस्लिम आहे जगात कुठलाही असलेला, तो आपण एका समुदायाचा भाग आहोत, असं इस्लामचं तत्व आहे. म्हणजे फिलॉसॉफी अशी आहे. पण फिलॉसॉफी हे आहे. जरी ही इस्लामची फिलॉसॉफी आहे, पण हे जरी खरं असलं तरी इस्लामचा व्यवहार जर तुम्ही बघितला, व्यवहार प्रॅक्टिस, तर याच्यामध्ये आपल्याला अनेक मतभेद दिसतात. म्हणजे इस्लामच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे तत्व इस्लामच्या थेअरीमध्ये असं दिसतंय की सगळे मुसलमान एक आहेत, पण इस्लामचा व्यवहार इतिहास जो आहे त्याच्यामध्ये वंशानुसार, जातीनुसार, रंगानुसार मुसलमानांमध्ये अनेक भेद आहेत. आपण नुसता आपल्या भारतातल्या सल्तनीचा जरी म्हणजे सुलतानशाही आणि नंतर मुघलशाहीचा जरी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा मुसलमानांमध्ये वंश, जात याच्यावरनं अनेक भेद होते. हा तत्व आणि व्यवहार याच्यामधला एक भेद आपल्याला दिसतो. पण राजकीय विचारणी म्हणून पॅन इस्लामिझम 19व्या शतकामध्ये जन्माला आला. त्याला राष्ट्रवादाचा आणि आंतरराष्ट्रीय वादाचा असा एक थोडा अजून एक संदर्भ पण सुद्धा आहे. आणि सर ह्या संकल्पनेमुळं मुस्लिम विरुद्ध इतर मुस्लिम धर्म हा मग एक संघर्षवाद सुरू झाला असं म्हणता येऊ शकेल, की पॉलिटिकल संदर्भाची त्यांनी पॅन इस्लामिझमची संकल्पना मांडली. मग त्यामधून इस्लाम विरोधी लोक मग तसं जन्मास आलं का? हा काही ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे कसं असतं, अरे त्याचं कारण की आपल्याला 19व्या शतकामध्येच आपल्याला जगभरामध्ये राष्ट्रवाद नावाची गोष्ट जन्माला आली. 19व्या शतकाच्या आधी जगात कुठल्या देशामध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना आधुनिक संकल्पना आहे. आणि राष्ट्रवाद जेव्हा जिथे जिथे जन्माला येतो तिथे नेहमी काय होतं, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक. राष्ट्रवादाला जन्माला यायचंय तर राष्ट्रवादाला एक काल्पनिक शत्रू जन्माला घालावा लागतो. आणि मग काय होतं की जिथे जिथे राष्ट्रवाद जन्माला येतो तिथे बहुसंख्याक समाज एक वेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय अस्मिता म्हणून जन्माला येतो आणि न कळत अल्पसंख्याक समाज बाजूला पडतो. आता याच्यात काय झालं की जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तिथे मुस्लिम बाजूला पडलेत, आणि जिथे मुस्लिम बहुसंख्याक आहेत तिथे मुसलमानांचा राष्ट्रवाद आलेला दिसतोय. फॉर एक्झाम्पल 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या ऑटोमन साम्राज्य संपलं आणि तुर्किश नॅशनलिझमची ज्यावेळेस तिथे चर्चा झाली तर तिथे जे आर्मेनियन्स होते, जे ख्रिश्चन होते, जे ज्यू लोक होते, ते तुर्किश राष्ट्रवादातनं बाहेर पडलेत. पण विशेषतः मुस्लिम लोकांच्या संदर्भात हा जास्त गुंता कसा आहे माहितीये का, की आपल्याला अनेक देशांमध्ये वेगवेगळे राष्ट्रवाद जन्माला आलेले दिसतात, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून राष्ट्रवाद. आणि पण इस्लामचं सिद्धांत असं आहे की इस्लाम सगळ्या लोकांना एक मानतो. आता त्याचं उदाहरण, सध्याचं करंट उदाहरण, सगळे मुसलमान एक आहेत असं हजारो वर्षापासून जरी म्हणत असलं तरी इराण आणि इराकचं जमत नाही. तरी इराकने लाखो लोक, कुवेती लोक मारून टाकलेत. अजूनही सौदी अरेबिया इराणच्या विरोधात टपून बसतो. म्हणजे तत्वाच्या पातळीवर सगळे मुस्लिम एक आहेत पण व्यवहारात नसतात. तर तसं ते आहेत की बाबा हे राष्ट्रवादामुळे झालं. विशेषतः भारताच्या राष्ट्रवादाची जी कल्पना उभी राहिली, दोन पातळीवरची कल्पना राहिली. हिंदू इथे बहुसंख्याक आहे म्हणून इथला जो राष्ट्रवाद आहे हा हिंदू राष्ट्रवाद राहील अशी चर्चा झाली. आणि त्याला काही लोकांनी हे केलं की बाबा नाही, इथला राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद नसून तर इथला राष्ट्रवाद हा हिंदी राष्ट्रवाद, म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांचा एकत्र राष्ट्रवाद राहील. असे पण विशेषतः मुस्लिम लोकांच्या संदर्भात हा मुद्दा झाला. याच्यात तणाव निर्माण झाले की आपण वैश्विक आहोत तर मग राष्ट्रवाद या संकल्पनेत आपण अडकत नाही, पण वैश्विक झालो तर याचा अर्थ आपण ते
राष्ट्रीय बंधन किंवा राष्ट्र नावाची गोष्ट असतेच आधुनिक काळात तरी. तो हा तणाव, संघर्ष, विरोधाभास आपल्याला दिसतो. हे ऐतिहासिक वास्तव आहे. आणखी कुणाचा काय देवकुमार प्रश्न? सर, हा एक सचिन मंगल, माझा प्रश्न असा होता की आता सरांनी सांगितले की राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे म्हणून, ठीक आहे. पण जेव्हा चाणक्य आपण म्हणजे जसं ऐकतो आणि जसं लोक समजून सांगतात ना, तर चाणक्य एक राष्ट्रवाद सांगत होतं, तर त्याचं काय हे आहे, म्हणजे त्याचा किती रिलेव्हंट आहे माहिती नाही या सेशनसाठी, म्हणजे चाणक्याच्या राष्ट्रवादापर्यंत जाण्याचं. पण जर काही त्या राष्ट्रवादाची लिंक असेल तर त्याच्यावर काही सांगू शकाल का तुम्ही? नाही, मी म्हणजे आता मी आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो थोडंफार. तर राष्ट्रवाद मुळात हे बघा, राष्ट्रवाद ही मूळतः आधुनिक संकल्पना 19व्या शतकानंतर जन्माला आलेली. आता याचा अर्थ असा नाही की आधी राज्य नावाच्या चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये चाणक्याने जी मांडणी केली ती राज्यासंदर्भात, ती राज्य, स्टेट अँड नेशन याच्यामध्ये फरक असतो. हे व्यवस्थित जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, भास्कर आनंद सालेटोर नावाचे एक हिस्टॉरियन होते. त्यांनी स्टेट अँड आयडियोलॉजी इन एन्शियंट इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यावर अर्थशास्त्रावर आणि चाणक्यावर त्यांनी सविस्तर 30-40 पानांचं एक लेखच आहे त्याच्यात. आणि मग तो राज्याची काय चर्चा करू. म्हणून तिथे काही वेळेस असं पण आहे, म्हणजे आपल्याकडे प्राचीन भारताच्या लिटरेचरमध्ये काही ठिकाणी राष्ट्र हा शब्दाचा उल्लेख पण आहे, पण तो तिथे राष्ट्र या शब्दाचा अर्थ जमीन आहे. आणि आधुनिक संदर्भात राष्ट्र या शब्दाचा अर्थ नेशन आहे. दुसरं उदाहरण सांगतो अजून पुन्हा, म्हणजे आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस वतन ही संकल्पना अभ्यासतो. तिथे वतन म्हणजे लँड ग्रँड, म्हणजे जमिनीचा जे तुकडा असतो त्याला वतन म्हणतो. हे मराठीमध्ये वतनदारी पद्धती असं. पण 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये उर्दूमध्ये वतन ही संकल्पना जी आहे ती नेशन या अर्थानं आलेली आहे. म्हणून आपण शब्दांचा वापर करत असताना किंवा शब्द समजून घेत असताना तो कुठल्या काळामध्ये कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलेला तो बघायला पाहिजे. नाहीतर मग अनेक वेळा होतो ना की आपल्याकडे अशी आईन्स्टाईनने अणूचा शोध लावण्यापेक्षा प्राचीन भारतात अणूचा शोध लागला तर असे म्हणणारी लोक आपल्याकडे आहेतच. सर, मी विचारू का प्रश्न? कुणाल बोलतो दादा. बोल ना कुणाल. सर, अलीकडच्या काळात, मी कुणाल आहे हैदराबाद वरून. अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी मांडणी आहे ती इस्लामच्या संदर्भात अशी आहे की इस्लामिक जो समूह आहे तो अजूनही भारतीय समाज व्यवस्थेशी समरस झाला नाही अशा पद्धतीची मांडणी RSSच्या लोकांकडून केली जाते. आणि राष्ट्र जेव्हा एक आधुनिक संकल्पना आहे आणि भारतामध्ये थेरॉटिकली म्हणजे राष्ट्राच्या ज्या संकल्पना आणि व्याख्या आहेत त्या अनुषंगानं राष्ट्र ही संकल्पना भारतात अस्तित्वात येऊ शकत नाही, पण भारतीय संविधानामुळे ती कुठेतरी त्याला एक प्रारूप प्राप्त झालं. महात्मा फुल्यांची जी राष्ट्राची जी मांडणी होती, राष्ट्राची जी व्याख्या होती ती एकमय लोक अशी होती. आणि त्याच वेळी बाबासाहेब आंबेडकर अमाल्गमेशन कॅन नेव्हर बी अ सोल क्रायटेरिया ऑफ होमोजिनिटी असं म्हणून एक एकत्रित येणं म्हणजे काही एकता नाही अशा पद्धतीची मांडणी करतात. तर अशा परिप्रेक्ष्यामध्ये राष्ट्र किंवा राष्ट्रवादाच्या संदर्भात पर्यायी मांडणी भविष्यात अशा काही शक्यता निर्माण होऊ शकतात का, आणि ती पर्यायी मांडणी कशी होऊ शकते? अरे बाप, मोठा अनेक प्रश्न आहे त्याच्यात आणि माझी जेवढी पात्रता आहे तेवढे त्याच्यानुसारच मी उत्तर देईल. बाकी जे काही थोडे याविषयी काम करणारे लोक आहेत ते सांगतील. फक्त एक गोष्ट की राष्ट्र आणि राष्ट्रवादाच्या मांडणीविषयी ना जगभरामध्ये प्रत्येक म्हणजे जगाच्या प्रत्येक देशामध्ये वाद आहेत. म्हणजे प्रत्येक आणि असा कुठला देश सुटत नाही की राष्ट्रवादाविषयीची मांडणी कशी करायची, राष्ट्रवादाच्या राष्ट्र याच्यासाठी काय क्रायटेरिया असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा पाश्चिमात्य समाजामध्ये राष्ट्र याच्यासाठी काय क्रायटेरिया, आणि पाश्चिमात्य समाजामध्ये ज्या राष्ट्रासाठी असलेला जो क्रायटेरिया आहे तो पौर्वात्य देशांमध्ये म्हणजे आपल्या पूर्वेकडच्या देशामध्ये लागू होत नाही.
त्याच्यामुळे मग वेगळा पूर्वेतल्या देशातला वेगळा काय क्रायटेरिया असायला पाहिजे, अशी खूप सारी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी म्हणजे विशेषतः राष्ट्रवाद, राष्ट्र याच्याविषयी जे इतिहासकार काम करतायत ना, त्यांनी विपुल प्रमाणात लिहून ठेवलेलं आहे. सगळ्यात बेंडिक्ट अँडरसन यांचं इमॅजिन कम्युनिटी नावाचं पुस्तक आहे, राष्ट्रवादाचं सगळ्यात उत्कृष्ट पुस्तक आहे, 20व्या शतकामध्ये आलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी पण सांगितले राष्ट्रवाद नावाची गोष्ट कशी जन्माला येतो, आणि राष्ट्रवाद हा नेहमी कल्पित समूह असतो. इमॅजिन कम्युनिटी त्याला म्हटलेलं आहे. काही म्हणजे विशिष्ट भूभागामधले जे इलिट जे असतात, ते इलिट एक कल्पना करतात आणि त्याच्यावर तो राष्ट्रवाद उभा राहतो, असं ती एक मांडणी आहे. आता याच्यामध्ये त्याला काही काउंटर करणारे लोकांनी वेगवेगळी मांडणी केली. आपल्याकडे विशेषतः काही एक दोन लोक, विशेषतः डॉक्टर उमेश बगाडे आणि बाकीच्या लोकांनी फुले आंबेडकरांचा राष्ट्रवाद असंही म्हटलेलं आहे. काही लोकांनी वेगळ्या पद्धतीची राष्ट्रवादाची मांडणी केली. एक आहे की ऐतिहासिक टप्प्यामध्ये विशिष्ट म्हणजे युरोपामध्ये समान वंश, समान भाषा, समान संस्कृती असलेली जी लोक आहेत, त्या एका तो 18व्या शतकामध्ये जो पॉलिटिकल क्रायसिस निर्माण झाला, त्याच्यातनं या सगळ्या लोकांना एक यावं असं वाटलं, आणि जर्मनी आणि इटलीचं युनिफिकेशन झाल्यानंतर राष्ट्रवादाची चर्चा आपल्याला प्रामुख्याने पुढे झालेली दिसते. आणि मग त्याचा प्रभाव वसाहतवादाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये गेलाय, आणि त्याच्यातनं मग राष्ट्रवाद मग सगळीकडे चर्चा सुरू झालेली दिसते. विशेषतः लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशामध्ये राष्ट्रवाद या संकल्पने जास्त प्रॉब्लेम केलेले. म्हणजे टेक एन एक्झाम्पल, इस्रायल पॅलेस्टाईन हा संघर्ष राष्ट्रवादाच्या याच्यातून आलेला आहे. त्याच्यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश याचा अजूनही जो तणाव निर्माण झालेला आहे, लाखो लोक मारल्या गेलीत या 3 देशांमध्ये अजूनही, आणि या 3 देशांमध्ये अनेक ठिकाणी अजूनही खूप सारा मिलिटरी रिझिम आहे. म्हणजे मी काल परवाच आमचा एक वजिरिस्तानचा एक मित्र आहे, पाकिस्तानच्या उत्तरेकडचा जो प्रांत जिथं सर सय्यद अहमद खान आपले सरद गांधी यायचे, तो प्रांत आहे. तो प्रांत म्हणतो आम्ही पाकिस्तानचा भागच नाही, आमचा स्वतःचा पख्तूनी नॅशनलिझम आहे. म्हणून म्हणजे पख्तूनी नॅशनलिझम असल्यामुळे ते म्हणतात वी आर नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान. आणि आपल्याकडे पुन्हा इथे हे सगळं बांगलादेशामध्ये रोहिंग्या मुस्लिम जे आहेत त्यांचा जो क्रायसिस, हा सगळा क्रायसिस काय झालं, राष्ट्रवाद, राष्ट्र या गोष्टी जन्माला आल्यानंतर त्यांनी एक कृत्रिम सीमा जन्माला घातल्यात, आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. आता पण हे प्रॉब्लेम झालेत म्हणून आपण ते सगळं नाकारू शकत नाही, कारण की हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. आता इथून पुढे मानवी समाज जसा पुढे जाईल त्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्र या संकल्पनेला नाकारू शकत नाही, पण राष्ट्र या संकल्पनेच्या आतमध्ये जे वगळून टाकण्याची जी भूमिका आहे, म्हणजे वगळून टाकणे, एक्सक्लुजन करणे विशिष्ट समूहांचं, आणि हे जगभरामध्ये होतंय, हे फक्त भारतात होत नाही, हे जगभरामध्ये होतंय. आणि जगभरामध्ये याच्या विरोधामध्ये ज्या लोकांना वगळून टाकले जातात ती लोक विरोध करतात. म्हणून पुढे हे करत असताना आपल्याला राष्ट्रवादाचं किंवा याचं भविष्य काय असेल तर याच्याविषयी थोडे प्रश्न आहेत. कारण की हल्ली काही हिस्टॉरियन आहे, जसं फॉर एक्झाम्पल युवाल नोआ हरारी यासारखे लोक ते म्हणतात की आता जागतिक प्रश्न जन्माला येणार आहेत, किंबहुना काही प्रश्न जागतिकच आहेत, तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद हे त्याच्यावर उत्तर असू शकत नाही. आता हे म्हणणं बरोबर आहे, पण काही प्रश्न तरी राष्ट्राच्या चौकटीत अजूनही आपल्याला दिसतात. तर त्याच्यामुळे काय जास्तीत जास्त राष्ट्रांमध्ये एक कोऑर्डिनेशन, फ्रेंडशिप निर्माण होणं हेच त्याच्यावर सॉल्युशन आहे. अल्टरनेटिव्ह मांडणी राष्ट्राची होत नाही, कारण की राष्ट्र ही कल्पना ही एक्सक्लुजन म्हणजे वगळून टाकणे याच्याशी जोडलेली आहे. फक्त जोपर्यंत जगभरामध्ये वसाहतवाद होता तोपर्यंत राष्ट्रवादाला एक प्रोग्रेसिव्ह, एक पुरोगामी, एक इमॅन्सिपेटरी अशी एक भूमिका होती. कारण की साम्राज्यवादाच्या अंतर्गत काय होतं, साम्राज्यवादाने एक विशिष्ट भूभाग घेऊन केलेला आहे, आणि त्या विशिष्ट भूभागातील लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडतायत. तर त्याच्यामुळे त्या वसाहतींमध्ये जो राष्ट्रवाद होता ना, तो त्याला प्रोग्रेसिव्ह नॅशनलिझम म्हटलं जायचं, कारण की तो स्वातंत्र्यासाठी झडत होता. म्हणजे त्या 20व्या शतकामध्ये राष्ट्रवाद आणि फ्रीडम अशी एक चर्चा आहे. पण हळूहळू जिथे जगभरामध्ये सगळीकडे वसाहतवाद नष्ट झाला, आणि आता बहुतेक सगळे देश तिथे आता वसाहतवादातून बाहेर पडले. तर मग अशा काळामध्ये राष्ट्रवादाचं काम काय, तर अशा काळामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादाच्या नावाखाली रिप्रेशन होतं. मग आता टेक एन एक्झाम्पल, रशियामध्ये पुतीन काय करताय,
टर्कीमध्ये इर्दोगान काय करतायत, ब्राझीलमध्ये काय होतंय, अशा राष्ट्रवादाच्या नावाखाली मानवी हक्कांचं दमन सुद्धा केलं जातं. हा जगाचा इतिहास आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे या प्रश्नावर अजून थोडं चर्चा करायला पाहिजे. मला आवडेल बाकीच्यांची मतं पण समजून घ्यायला. हा, सीता शिंदे यांचा एक प्रश्न आहे की गांधी म्हणजे आपण जे संपूर्ण विवेचन बघितलं मिश्रांचं, तर त्याच्या आधारे त्यांनी केलेला प्रश्न आहे की गांधी हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयत्न करण्यात कमी पडलेत का, असं काही याच्याविषयी काही सांग. हा, ते मिश्र म्हणतात की गांधी हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू मुसलमानांचं ऐक्य असावं असा खूप आग्रह धरतात. त्याच्याविषयी ते खूप कटिबद्ध आहेत, पण ते व्यवहारात ते उतरवू शकले नाहीत असं मिश्रांनी म्हटलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे गांधी जे विचार करून जे चिंतन ज्यांनी जे विकसित केलं होतं स्वतःच्या पातळीवरच, ते जनमानसाचा विचार बनू शकलं नाही गांधींचा विचार. आता त्याला काय गांधी रिस्पॉन्सिबल नाहीयेत व्यक्ती म्हणून. त्याला त्या काळामध्ये आपल्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या जो काळ होता त्याच्यामध्ये काय काय घडत होतं, मग त्याला गांधींनी किती काही केलं तर ब्रिटिश धोरणकर्ते जे होते त्यांचं एक वेगळं स्वतंत्र एक राजकारण होतं. हिंदू मुसलमान दुही पाडून फूट पाडून दंगे घडून आणायचं. तसंच वेगवेगळे जे कम्युनल फोर्सेस होते त्यांना जाणीवपूर्वक हिंदू मुसलमानांमध्ये तणाव निर्माण करायचा होता. आणि दुसरा एक मुद्दा जो आहे तर गांधींच्या समजेचा पण होता. म्हणजे काही बाबतीत गांधी या बाबतीत आदर्शवादी होते, पण एकूणच हा काही गांधींचा नाही तर हा आजही आपल्या समोरचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी जर म्हटलं की आपलं पुढचं 100 वर्षाचं भविष्य कसं आहे याची आपण कल्पना जर करायचं म्हटलं तर आपण जे आडाखे बांधू ते अनेक आडाखे तुटू शकतात. कारण की विशेषतः भारतामध्ये आता आपल्यापैकी म्हणजे ज्या लोकांचं मुस्लिम सदृश्य नाव नसेल त्यांना बऱ्यापैकी एक सुरक्षितता अचानक दिसते. पण फक्त तुमचं मुस्लिम नाव असेल, तुमचं फक्त एखाद्याचं नाव जर रहीम असेल, करीम असेल, तरी नकळत तुमच्याकडे लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात. हे वास्तव आहे आजच्या समाजाचं. म्हणजे मागे ते उदाहरण झालं ना, उमर खालिद आणि कन्हैया कुमार सगळीकडे गेला तर त्याला तसा त्रास झाला नाही, उमर खालिद गेल्यानंतर त्रास झाला. याचं कारण म्हणजे आपल्याला पटो ना पटो, पण आपली इच्छा असो ना असो, पण मुसलमानांच्या संदर्भातलं एक खलनायकीकरण झालेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण हे एकदा जर मान्य केलं तर मग आपण त्याच्याविषयी काहीतरी उत्तर शोधू शकतो. एक प्रश्न पवार यांचा आहे की विवेकानंद यांची इस्लाम संदर्भात दुहेरी भूमिका थोडी समजावून सांगावी. म्हणजे मला वाटतं विवेचनात आलीच आहे. इस्लाम विषयी जी विवेकानंदांची दुहेरी भूमिका आहे ती थोडक्यात या ठिकाणी सांगावी पुन्हा, असं त्यांचं म्हणणं. मी जसं भगवान म्हटलं मी बोललोच त्याच्याविषयी. फक्त एक म्हणजे ही ते संदिग्ध भूमिका कशी, म्हणजे विवेकानंदांसारखा माणूस, विवेकानंद हे मूलतत्ववादी आहेत, कम्युनल नव्हते, फंडामेंटलिस्ट नव्हते. ते रॅशनली विचार करणाराही माणूस आहे. म्हणजे एकदम त्यांनी बऱ्याच गोष्टींचा रॅशनली विचार केलेला आहे. तर त्यांना पण तुम्ही रॅशनल विचार करणारा जरी असला तरी तुम्हाला तुमचा भूतकाळ समजून घ्यावा लागतो आणि वर्तमानातले ताणे बाणे सोडावे लागतात आणि भविष्याची एक कल्पना करावी लागते. तर या करण्यामध्ये ज्या तडजोडी कराव्या लागल्यात त्याच्यातनं त्यांचा गुंता वाढलेला आहे. एक ते म्हणजे इथे भारतामध्ये मुस्लिम आहे, इस्लाम इथे आहे हे आपण नाकारू शकत नाही. म्हणजे भारताची कल्पना मुसलमानांशिवाय करू शकत नाही याची जाणीव त्यांना झालेली आहे. पण ऍट द सेम टाइम इथले जे हिंदू आहेत यांची जी स्थितीगती झालेली आहे तर त्यांना ते जबाबदार मुसलमानांना धरतात. असं धरताना सुद्धा विवेकानंदांनी इस्लामचा अभ्यास केलेला असल्यामुळे विवेकानंदांनी इस्लामचा जो अभ्यास केलाय त्याच्यामध्ये इस्लाम मधली जी अत्यंत महत्वाची फिलॉसॉफी त्यांना ती पटलेली, त्याचा त्यांच्यावर प्रभाव आहे, त्याचं ते समर्थनही करतात. एकेश्वरवाद असेल, सामुदायिक अस्मिता असेल, पण ऍट द सेम टाइम जो इतिहास आहे तर त्याला म्हणजे इस्लामचं तत्वज्ञान आणि इस्लामचा इतिहास यांना ते वेगळं करतात. तत्वज्ञानाचं समर्थन करतात, तत्वज्ञान त्यांना आवडतं, त्याचं कुठे कुठे समर्थन करतात, इतिहासाचा ते तिरस्कार करतात. पण आता हे विवेकानंदांचं झालं. याच्याविषयी माझं मत विचाराल तर मी वेगळं सांगेल. कारण की नंतरच्या आता 2-250 वर्षामध्ये अनेक लोकांनी अभ्यास केला इतिहासाचा विषय अनेक अनुषंगाने, पण त्या काळामध्ये विवेकानंदांना असं वाटलं म्हणून त्यांनी असा विचार केला. याच्यामध्ये पण दिसत इस्लाम शिवाय ती कल्पना करत नाही, पण त्यांच्या कल्पनेमध्ये इस्लामला दुय्यम स्थान आहे. आणखी एक प्रश्न आहे
हर्षद कुवारे यांचा, की भारतीय एक मिनिट थोडा वरती गेला. भारतीय जनमानसात जे मुस्लिम विरोधी मत तयार होत आहे त्याला कसं थांबवता येईल, म्हणजे अर्थात त्याच्या दृष्टीने काही मत मांडता येईल का? आता ते मी अभ्यास करतो या विषयीचा, त्यामुळे मी आता ते कसं थांबवता येईल तर हे म्हणजे जनतळावर म्हणजे जे रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते लोक असतात त्यांनी ते बघायला पाहिजे. पण एक अभ्यासक, या विषयातला अभ्यासक म्हणून मी सांगू शकतो, कारण की ज्या पहिलं याच्यावर कसं विषयी म्हणजे मुसलमानांविषयीचं जे चित्रण केलं जातं ते तुम्हाला कोणी काही सांगितलं, मी पहिला सांगेल की त्याची चिकित्सा करा. कोणावर म्हणजे कोणीही सांगते म्हणून ऐकू नका असं. आणि म्हणून याचं काय इतिहासाविषयी नेमकं इतिहास आपला कसा आहे, कसा घडला हे समजून जास्त घेणं गरजेचं आहे. कारण की आता आजूबाजूला लोक काही पण जे सांगतात ना त्याला इतिहासाचा आधार नसतो. इतिहास व्यवस्थित समजून घेणे, आता इतिहास समजून घेणे याचा असा अजिबात अर्थ नसता की आपल्या इतिहासामध्ये आनंद गडे होतं, असं कुठल्याच जगाच्या इतिहासामध्ये नसतं. इतिहासामध्ये तणाव, संघर्ष, हिंसा, व्हायलन्स, प्रेम या सगळ्या गोष्टी असतात. आणि अगदी. अशा सगळ्या गोष्टींसह जो आपला इतिहास आहे तो लोकांना आपण सांगायला पाहिजे. हा, आदित्य कानेर यांचा एक प्रश्न आहे की हे जे पुस्तक आज आपण समजून घेतलं आहे या पुस्तकामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात काही विवेचन येते का, किंवा स्त्रियांचे प्रमाण उच्च शिक्षणात मुस्लिम स्त्रियांचं प्रमाण कमी आहे तर त्याविषयी काही या पुस्तकामध्ये विवेचन येते का काही संदर्भांनी? या पुस्तकात त्याविषयी काहीच विवेचन येत नाही, कारण की हे पुस्तक फक्त ती जी 4 लोक आहेत या 4 लोकांचा इस्लाम आणि मुसलमानांसंदर्भातला विचार कसा विकसित होत गेला, त्यांच्या विचारांमध्ये आंतरविरोध, मतभेद कसे आहेत याच्याविषयी आहे. आता मुस्लिम स्त्रियांविषयीचं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर गेल मिनॉट नावाच्या एक जगप्रसिद्ध इतिहासकार आहे, त्यांनी मुस्लिम स्त्रियांवर 10-15 पुस्तकं लिहिलेली, अत्यंत अभ्यासपूर्ण. 19व्या शतकामध्ये मुस्लिम स्त्रिया काय करत होत्या, स्वातंत्र्याच्या चळवळीत कशा होत्या, शिक्षणामध्ये त्यांचं काय काय झालं, चांगलं पुस्तक गेल मिनॉट. सर एक माझा प्रश्न होता. हॅलो, विचारा. हा देवकुमार सर. हा विचारा. हा चेतन विचार. हा, एक प्रश्न असा होता की भारतीय राष्ट्रीय अस्मितेच्या बाबतीत मुस्लिमांचं प्रचंड मोठं योगदान राहिलेलं आहे, पण ही बांधणी करताना म्हणजे ऐतिहासिक बांधणी करताना बऱ्याचशा अडचणी उद्भवतात. ज्या अडचणी उद्भवतात त्या अडचणी उद्भवण्यामागं कुठेतरी सावरकर असतील, गांधी असतील, नेहरू असतील किंवा विवेकानंद असतील यांची विचारसरणी कारणीभूत ठरली का? याला पुन्हा असं संक्षिप्त उत्तर नाही किंवा यस हो नाही अशा टाईपचं उत्तर नाही, किंवा कुठल्याच इतिहासाच्या प्रश्नाला असे हो नाही असे उत्तर नसतात. तर याला काही प्रमाणात ठरलंय आणि काही प्रमाणात आपला जो इतिहासच आहे म्हणजे जो गुंतागुंतीचा इतिहास आहे, म्हणजे मुसलमानांच्या या पद्धतीच्या मांडणीला म्हणजे हे 4 लोक जबाबदार असतील का, तर मी म्हणतो काही प्रमाणात हे जबाबदार आहेत. मुसलमान नेते सुद्धा जबाबदार आहे, मुस्लिम लीग सुद्धा जबाबदार आहे, असे अनेक गोष्टी याला जबाबदार आहे. म्हणजे टेगन चांगलं उदाहरण देतो मी. अनेक लोक भारताच्या फाळणीचे जबाबदार फक्त जिनांना म्हणतात. एक इतिहासाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक म्हणून माझं उत्तर आहे की फाळणीसारख्या एवढ्या मोठ्या गोष्टीला लाखो लोक मरून गेले, त्याला एक व्यक्ती कसा जबाबदार असेल? तर त्याचा जर व्यवस्थित आपण डायनॅमिक्स अभ्यास केला, फाळणीच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केलाय ना, त्याला मुस्लिम लीग, हिंदू महासभा, काँग्रेस, ब्रिटिश सरकार आणि सर्वसामान्य जनता असे सगळेच लोक जबाबदार दिसतात. एक इतिहासातली जी घटना असते, इतिहासातली एखादी घटना असते ना, तिला अनेक पदर असतात, त्या पदरांच्या अशा जाळ्यातनं ती घटना घडते. त्याच दृष्टीने असं विचारायचं होतं की सुरुवातीला तबलिकी म्हणून जी घटना आपल्या भारतात घडली त्यांना दोष देण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत असं होतं की या समाजाच्या दमनाच्या मागं या विचारसरणी कारणीभूत ठरल्या की ज्या लेखकांनी गांधी जे असतील, नेहरू असतील किंवा सावरकर असतील किंवा विवेकानंद असतील यांना धरून लेखन केलं. नाही, याच्यामध्ये आता ही 4 जी लोक आहेत ना, या 4ही लोकांची एकसारखी मतं नाही आहेत. पहिला मुद्दा आपण हे स्पष्ट करायला पाहिजे. म्हणजे
विवेकानंदांचा हिंदू पुनरुत्थानवाद, गांधींचा हिंदू राजकीयवाद, आपला यांचा नेहरूंचा नास्तिक धर्मनिरपेक्षतावाद आणि वांशिक राष्ट्रवाद सावरकर टोटल वेगळं आहे. या चारींमध्ये हे चारही एकमेकांच्या विरोधात पण दिसतात. त्याच्यामुळे या चारींना एका याच्यात कोंबणं हे मला इतिहासाचा विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक म्हणून पटत नाही. पण याच्यात एक गोष्ट दिसते की याच्यामध्ये थोडं यांच्यामध्ये हिंदू धर्म असणं त्याला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. आता एक प्रॉब्लेम असा आहे की सावरकरांनी स्वतः हिंदुत्व या ग्रंथामध्ये हिंदू धर्म आणि हिंदुत्व याच्यामध्ये फरक केलेला आहे. हिंदुत्वाला त्यांनी पॉलिटिकल थेअरी असं म्हटलं, पॉलिटिकल आयडियोलॉजी हिंदुत्व, आणि हिंदुइझम हा धर्म आहे. आणि ते म्हणतात हिंदुत्वाचा आणि हिंदुइझमचा काही संबंध नाहीये. आता प्रॉब्लेम काय झाला, हा जो तुझा प्रश्न आहे हा समकालीन प्रश्न आहे. या समकालीन प्रश्नाला आपल्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर तर 2020 पर्यंत काय काय झालं त्या गोष्टींची चर्चा करून हा प्रश्न समजून येऊ. कारण की आताच्या काळामध्ये जे नास्तिक सेक्युलर असलेली जी मंडळी आहेत ती सगळे हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी अशा प्रकारचं समीकरण करून टाकल्यामुळे सुद्धा ही गडबड झालेली आहे. किंबहुना एखाद्या हिंदू व्यक्तीने टिळा लावला म्हणजे तो हिंदुत्ववादी होतो असं नाहीये. आणि मग त्याच्यामुळे कळत न कळत काय झालं म्हणजे त्याला ते आशिष नंदी आणि बाकीच्या मंडळीने सेक्युलरिझमची चिकित्सा केलेली धर्मनिरपेक्षवादाची. ते म्हणतात धर्मनिरपेक्षवाद हा खूप उथळ आहे, वरपांगी आहे. त्यांनी काय धर्माचं डायनेमिक समजून घेतलं नाही. आणि कळत न कळत काय झालं, जो सर्वसामान्य श्रद्धाळू हिंदू आहे, जो सर्वसामान्य आस्था मानणारा हिंदू आहे, त्याला कळत न कळत तुम्ही सगळ्या लोकांनी हिंदुत्ववादी लोकांच्या आंदण देऊन टाकलंय की बाबा तुम्ही हिंदू असणं म्हणजे हिंदुत्ववादी असणं असं आता हल्ली झालेलं. म्हणून तुम्ही सोशल मीडियावर जे सर्वसामान्य हिंदू मुलं असतात त्यांना हिंदुत्व आणि हिंदू असणं याच्यात फरक कळत नाही. त्याचं कारण डाव्या सेक्युलर या लोकांच्या राजकारणामध्ये याच्या मर्यादा आहेत. धर्माला असं वेगळं करून चालत नाही. पण आता त्याच्यामध्ये हा मुद्दा नेहमी कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे. धर्माला राजकारणामध्ये आणलं तरी प्रॉब्लेम होतात आणि धर्माला राजकारणाच्या बाहेर ठेवलं तरी प्रॉब्लेम होतात. म्हणून धर्मचं राजकारण कसं करायचं हे खूप सजग जागरूक असून करण्याचं काम आहे. एक प्रश्न आणखी आहे देवकुमार, प्रतीक गायकवाड यांचा. पॅन इस्लामिझम हा आजच्या काळात अति राष्ट्रवादामुळे कमी होत चाललाय का भारतातल्या संदर्भात? म्हणजे तो पॅन इस्लामिझम हा जो म्हणजे अति कमी होत चाललाय असं मला दिसत नाही. म्हणजे तो विचार फिलॉसॉफी म्हणून ती आहे, तत्व म्हणून आहे, पण लोकांना हे ऑलरेडी कळून चुकलेलं आहे की बाबा हे म्हणायला असतं. आणि विशेषतः आपल्याकडे 1950-60 नंतर ज्या पद्धतीच्या गोष्टी आता सुरू झाल्यात, आपल्या नुसतं पाकिस्तान भारतातल्या मुसलमानाला पाकिस्तानमध्ये जायचं म्हटलं तरी काय फक्त मुस्लिम म्हणून जाता येत नाही, पासपोर्ट लागतो, अनेक गोष्टी लागतात, अशा अनेक भानगडी आहेत. त्याच्यामुळे अतिरेकी राष्ट्रवाद आणि पॅन इस्लामिझम या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना तर त्या काही वेळेस त्या एकमेकाच्या परस्पर पूरक आहेत आणि काही वेळेस त्या एकमेकाला छेदणाऱ्या पण आहेत. पण या दोन्ही गोष्टी तशा अर्थानं यांच्या मर्यादा राहतात, या उफाळून येतात आणि हे प्रॉब्लेम होतात त्यांचे. एक शेवटचे आता आपले एक नमस्कार सर, एक प्रश्न होता. तो घेऊया. सर मला विचारायचं होते की इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून लेखकाने तथ्यांचा वापर करताना या पुस्तकामध्ये ती सर्वतोपरी वापरली आहे किंवा आपल्या मते काही तथ्य मांडण्यातच आली नाही किंवा दुर्लक्षित राहिली, असं काही झालंय का? मला पुन्हा प्रश्न विचार, म्हणजे मला व्यवस्थित कळाला नाही प्रश्न. इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून लेखकाने तथ्याचा वापर करताना ती तथ्य सर्वतोपरी वापरली आहे किंवा आपल्या मते म्हणजे तुमच्या मतेही काही दुर्लक्षित राहिली किंवा जाणीवपूर्वक मांडण्यात आली नाही? आता याच्यामध्ये कसं आहे, हा जो लेखक जो आहे ना तो मुळात तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे आणि तत्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे तो हे जी 4 लोक आहेत या 4 लोकांच्या विचारांचा अभ्यास करतोय. तो इतिहासकार नाहीये. इतिहासकार नसल्यामुळे इतिहासकार ज्या पद्धतीनं साधनांचा जो वापर करतो तो इथे तेवढ्या काटेकोर पद्धतीने यांनी केलेला नाहीये. आणि म्हणजे साधनांचा वापर आणि साधनांची चिकित्सा, म्हणजे ते फॉर एक्झाम्पल ते म्हणतात ना की बाबा या 4 लोकांनी काय केलंय की मौखिक परंपरावादचा वापर केलाय. अनेक ठिकाणी हा शब्द आहे. आता तुम्ही मला जर विचारलं इतिहासाचा विद्यार्थी शिक्षक म्हणून किंवा मौखिक परंपरांचा वापर,
मौखिक परंपरा म्हणजे जर आपण ओरल हिस्ट्री म्हणतो, ओरल हिस्ट्रीचा खूप काटेकोर पद्धतीने वापर करायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना, होतं हितभर आणि सांगतात हातभर. तसं तर ते एक असतंय की ओरल ट्रेडिशन मध्ये, मौखिक परंपरामध्ये ते होतं, तर त्याचं खूप क्रॉस चेक करायला पाहिजे. या पुस्तकामध्ये मला असं जाणवतं की हा जो लेखक जो आहे तो मौखिक परंपरांना थोडा सॅक्रेड अर्थानं, म्हणजे मौखिक परंपरेमध्ये आलं म्हणजे बरोबर खरंच असेल अशा टाईपचं थोडं एक समीकरण झाल्यासारखं दिसतंय मला. आता दुसरा मुद्दा की याच्यातली सगळी काही जी साधनं आहेत, मी काही ते पडताळून बघितलेलं नाही. ते पडताळून पाहणं म्हणजे स्वतंत्र त्याच्यावर पुस्तक करण्यासारखं आहे. फक्त कारण की विवेकानंद असतील, गांधी असतील, नेहरू असतील, यांची मूळ साधनं वापरायची आणि यांनी जे वापरले ते खरं आहे का, याच्यासाठी मोठा वेळ घेणारा काम आहे. सावरकरांविषयी मी स्वतः काम केलेलं आहे, त्याच्यामुळे सावरकरांविषयी ज्यावेळेस त्यांनी काही जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी ते गडबड करतात असं मला वाटतं, म्हणजे साधनांच्या संदर्भात. सर माझा एक बोला. प्रश्न सर. हा सर, मुद्दा असा की अनेक विचारवंतांचा यात समावेश झाला असल्यामुळं साने गुरुजींचं इस्लामी धोरणावर काय मत आहे असं थोडक्यात विश्लेषण पाहिजे. मला ते पुस्तकाबाहेरचं बरंच आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, फक्त आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. साने गुरुजींनी कसं आहे, आता इस्लामविषयी, आता ते इस्लामविषयी त्यांनी एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे आणि ते पुन्हा त्याला याच्यामध्ये म्हणजे कसं असतं, त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मंडळी एक इस्लामचा एक वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगत होती, समाजवादी त्याच्यामध्ये साने गुरुजी एक वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगत होती. तर त्याच्यामध्ये ते शांतीचा धर्म, त्याच्यामध्ये पुन्हा ते वैश्विक बंधुत्वाचा धर्म अशा पद्धतीने पाहतात, पण पुन्हा त्याला मर्यादा आहे साने गुरुजींच्या मांडणीला. कारण की साने गुरुजी त्या काळातल्या म्हणजे कमी हिंदू मुसलमानांचे दंगे सदृश्य परिस्थिती होते त्या काळामध्ये, कारण की हिंदुत्ववादी इस्लामला हिंसेचा धर्म म्हणून दाखवता येतं. त्या काळामध्ये ते हे मत खोडून काढण्यासाठी असा ग्रंथ लिहितात. याच्यावर सविस्तर बोलता येईल, मी थोडा पुन्हा अभ्यास करेल याविषयी आणि मग सांगेल. धन्यवाद सर. हा, याच्यामध्ये बरेच काही प्रश्न आहेत. त्यातला एक आता अमर मालगेंचा आहे, तो पुस्तकाला बराचसा संबंधित आहे. हिंदू मुस्लिम राजकारण स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर यात काही फरक आहे का, आणि त्याबद्दल पुस्तकात काही चर्चा केली आहे का? पुस्तकात अजिबात त्याविषयी चर्चा नाहीये, फक्त 2-3 ठिकाणी थोडे संदर्भ आहेत. म्हणजे नेहरूंची आणि सावरकरांची चर्चा करताना, कारण की ही दोन्ही लोक स्वातंत्र्योत्तर भारतात राहिलेली बरा काळ. गांधी स्वातंत्र्य बघितले आणि गेलेत आणि विवेकानंद त्याच्या आधीच गेलेले. तर या लोकांचा, नेहरू आणि सावरकरांचा जो थोडा काळ जो आहे स्वातंत्र्योत्तर नंतरच्या, तर त्याच्याविषयी थोडी चर्चा आहे, बाकी चर्चा नाहीये. याच्याविषयी जे पहिलं काय म्हणत होतं स्वातंत्र्यपूर्व आधीचं, हिंदू मुस्लिम जे राजकारण आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळातलं आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं यात काही तफावत जाणवते का, आणि ते या पुस्तकात त्याविषयी काही येते का विश्लेषण? तफावत, माझं मत आहे तफावत जाणवते, पण या पुस्तकामध्ये तशी त्याची चर्चा येत नाही. कारण की पुस्तकाची पुन्हा एक म्हणजे पुस्तकाच्या टायटल मध्येच त्याची मर्यादा आहे. अच्छा, ठीक आहे. मला वाटते आता या सेशनचा वेळ पण होत आला. तसा एक कुणाल रामटेके आणि सोळंके यांचा प्रश्न होता, परंतु मला वाटते की या सेशन मध्ये आता तो पूर्ण होणं शक्य नाही, आणि तो बऱ्याचसा पुस्तकाच्या बाहेरचा आणि स्वतंत्र मत व्यक्त मागणारा होता. तर मी सर्वांचं या ठिकाणी, एक अनिता कांबळेंचा पण आहे, पण आता वेळ म्हणजे संपत आला, तर तरीही आपण त्यांचा एक प्रश्न घेऊ की स्वामी विवेकानंद, गांधीजी आणि नेहरूजी व सावरकर याच व्यक्तींचा इस्लाम विषयक दृष्टिकोनातून मांडण्यात लेखकाची काही भूमिका आहे का? म्हणजे का त्यांनी हे 4 लोकच घेतले असावेत? नाही, त्याच्यामध्ये कसं असतं, आता मुळात कोणाचा अभ्यास करायचा हा ज्या त्या लेखकाचा हेतू असतो. त्यांनी काय केलं, राष्ट्रवादी चर्चा करत असताना, राष्ट्रवादाचा जो डिस्कोर्स आहे त्याची चर्चा करताना की कोण कोण महत्वाची लोक आहेत ज्यांनी इस्लाम संदर्भात काही भाष्य केलेलं आहे, किंवा हिंदू मुस्लिम प्रश्न संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे वेगवेगळ्या याच्या संदर्भात. तर असं त्यांनी त्याच्या पहिलं जे त्याचा ते विषय प्रवेश आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन दिलेलं आहे. पण असं काही जाणीवपूर्वक असं काही विशिष्ट कारण आहे
किंवा या विशिष्ट कारण आहे आणि ह्या चारही लोकांचा त्याच्यामध्ये अशी काही लिंक आहे म्हणून त्यांनी काही केलेलं नाही. मला हे सर्व चर्चा आज पुस्तकाची ऐकताना असं वाटलं की बहुधा ही 4 व्यक्तिमत्व 20व्या शतकामध्ये बऱ्यापैकी प्रभावी राहिलीत आणि त्यामुळे पण ती एक निवड मला वाटते महत्वपूर्ण ठरली असावी, म्हणजे ते निवडताना असं एक मत जाणवलं, तेवढं केवळ या ठिकाणी मांडलं. त्याच्यात फक्त काय आपल्याला विवेकानंदांचा 20व्या शतकामध्ये काही तसा काही संदर्भ जास्त मोठा नाहीये. ते 19वे शतक आणि पर्यंत ही बाकी तसं नसावं 20व्या शतकातलं, पण ती महत्वाची लोक आहेत, इन्फ्लुएन्शियल फिगर्स होती त्याच्यामुळे. हा तर ठीक आहे. धन्यवाद देवकुमार अहिर की आज अतिशय वेळेवरती हे सगळं सेशन आपण नियोजित केलं आणि एक प्रतिसाद पण दिला आणि सर्व चर्चा सहभागींना ऐकता आली. मला वाटते की राष्ट्रवाद, धर्म, अस्मिता यांविषयीची खूप चांगली चर्चा या ठिकाणी झालेली आहे. मी देवकुमार अहिर यांचं आपल्या फोरमच्या वतीनं आणि सर्व सहभागींच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबरीनं महाराष्ट्रभरातून जवळजवळ 95-97 सहभागी आपल्यासोबत आज होते आणि काहींना जोडताना अडचण झाली, कारण की 100चीच मर्यादा आपली या ग्रुपची आहे. तरी पण बऱ्याच जणांनी शेवटपर्यंत स्वतःला जोडून घेतलं, या चर्चेमध्ये सहभाग घेतला, सहभागींनी प्रश्न आणि चर्चा उपस्थित केली. मी त्या सर्वांचं एक मनपूर्वक आभार मानतो आणि उद्या आपण पुन्हा सर्व लोक एकत्रित येऊया. आपण उद्या नांदेडच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या सुप्रिया गायकवाड यांना द सेकंड सेक्स हे सिमोन दी बोवार यांच्या पुस्तकावरील विवेचनासाठी आपण ऐकण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊया. मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आजचं सेशन या ठिकाणी पूर्ण झालं असं सांगतो. धन्यवाद.